अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती यामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता मदत मिळवण्यासाठीचा नवा संघर्ष त्यांचा सुरू झालेला आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातील सिंदफणा नदीच्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं। अशात शासकीय आकडेवारीमध्ये गेवराई तालुक्यात प्रशासनानं घातलेल्या घोळाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। बागायती पिकं कोणती आणि जिरायती पिकं कोणती असा संभ्रम निर्माण झालाय। शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। कागदपत्र आणि शासनाच्या अटी शर्तींमुळे दिवाळी अगोदर मदत कशी मिळणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। काय सांगाल? मदतीचं 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, अद्यापपर्यंत तुम्हाला काही एखादा रुपया मिळाला आहे किंवा मदतीच्या अनुषंगाने काही प्रशासनाकडून प्रक्रिया केली जाते? अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कोणालाच ₹1 मदत मिळालेली नाही। आम्ही आज कलेक्टर ऑफिसला यासाठी आलो किंवा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत। करड्या शिस्तीचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे, परंतु दादाने बघायला पाहिजे 50-60% पेक्षा जास्त पंचनामे हे कुठेतरी तलाठी कार्यालयात, ग्रामपंचायतमध्ये पारावर बसून झाले। प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामेच झाले नाहीत। आम्ही शिरसमार्ग आणि सिंदफणा पट्ट्यातल्या आमच्या मोसंबीच्या बागा उन्मळून पडल्या, आतापर्यंत तिथं कोणी गेलेलं नाही। जमिनी खरडून गेल्या, आतापर्यंत त्याची नोंद नाही। आमचं ठिबक गेले, सौर ऊर्जा गेले, विहिरी बुजल्या, कशाचीच नोंद नाही। ज्या संदर्भात शासनानं जे निकष करायला पाहिजे होते की बागायती कोणती, जिरायती कोणती, नेमकं या संदर्भातलं क्लिअर स्पष्टीकरण समोर आलेलं आहे का? नाही आतापर्यंत शासनाने डिक्लेअर आता कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी म्हणतात, विचारतात कृषी अधिकाऱ्याला, जिल्हा कृषी अधिकाऱ्याला की बागायती कोणते पिकं येतं। मग किती शोकांकी आहे बघा, जी काही कृषी विभाग आहे, जो शेतकऱ्याशी निगडीत विभाग आहे, तो जर जिल्हा कृषी अधिकाऱ्याला विचारित असला की म्हणजे बागायती पिकं कोणते ही दुर्दैवाची घटना आहे। दुसरीकडे जर बघितलं निकष नियमामध्ये कुठेतरी हे पॅकेज आणि मदत अडकेल का? आणि आता तुम्हाला कलेक्टर ऑफिस पर्यंत यावं लागतंय, तुम्ही काही सुशिक्षित शेतकरी आहात म्हणून आहेत, सामान्य शेतकरी येऊ शकतात? सामान्य शेतकरी इथपर्यंत येऊ शकत नाही आणि आपल्या मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं होतं, लय नियम अटीवर बोट ठेवू नका, पण त्याच्या एकदम विरुद्ध टोक खाली प्रशासन करतंय। बागायती क्षेत्राचा विषय झाला तर आपल्या सहकार्याने सगळं सांगितलंच। ह्याच्यामध्ये हळदीसारखं पीक असेल, कापसासारखं पीक असेल, तुरीसारखं पीक असेल, जे कमीत कमी 8-9 महिने, हळदीच्या पिकाला 9-10 महिने लागतात, कापसाला 8 महिने लागतात, तुरीला 6-7 महिने लागतात, हे पिकं बागायती कसं काय होऊ शकत नाहीत? जे खरीपाला लावले आणि रब्बीचा पूर्ण हंगाम ज्याच्यात जातोय, हवामानाच्या लहरीपणामुळे ह्याला पावसाळ्यातच पाणी द्यावं लागतं ह्या पिकांना, आणि रब्बीला तर पाणी द्यावंच लागतं। म्हणजे त्या निकषाच्या याच्यामध्येच आता ही जिल्हा प्रशासन अडकलेलं आहे। बागायती कुठली, जिरायती कुठली, खरडून गेलेली कुठली, यातच जर अडकलेलं असेल तर दिवाळीच्या अगोदर मदत मिळणार तरी कशी? त्यामुळे सरकारनं दिलेलं जे काही 31,000 कोटीचं पॅकेज आहे, ती घोषणा फक्त हवेतच विरती की काय, असा सवाल शेतकरी करतायत। त्यामुळे तात्काळ इथलं जे प्रशासन आहे, अजितदादा पालकमंत्री आहेत, त्यांनी हे प्रशासन कार्यान्वित करावं आणि शेतकऱ्याला दिवाळीपर्यंत तरी कमीत कमी मदत मिळेल या अनुषंगाने प्रयत्न करणं गरजेचं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।